लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून एक पोस्ट शेअर करत लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली। बहिणींसाठी जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आदित्यताईंनी दिली। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली असून रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना शिंदे साहेबांकडून रक्षाबंधनाचं गिफ्ट दिले जाणार आहे। रक्षाबंधन लाडक्या बहिणींचं गोड होणार असून लाडक्या बहिणींना आता हप्ता देखील मिळणार आहे। त्यासोबतच रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील आता बहिणींना मिळणार आहे। हप्ता वाटपाला उशीर झाला, परंतु अखेर रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील। पण लाडक्या बहिणींनो, यामध्ये महत्त्वाची बातमी समोर आली आहे की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जरी जमा होत असला तरी यामधून काही लाडक्या बहिणींना अपात्र देखील ठरवण्यात आलं। रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। एकीकडे आनंदाची बातमी आहे तर दुसरीकडे या योजनेमधून बहिणींना वगळण्यात आलं आहे, ही धक्कादायक बातमी समोर आली। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी हप्ता कधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सांगितलं, पण हे सांगताना त्यांनी अपात्र महिलांची यादी देखील जाहीर केली। सुमारे 26.34 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आलं। यामध्ये काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यामुळे हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार सरकारला आढळून आल्यामुळे काही लाडक्या भावांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारकडून महिलांची परत पडताळणी करण्यात आली। महिलांचे अर्ज तपासण्यात आले आणि त्यानंतरच हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे हप्ता वाटपाला उशीर झाला आणि आता हप्ता उशिरा महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, परंतु हा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे, ती म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज देखील सरकारकडून अमान्य करण्यात आलेले आहेत। जे पुरुष लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले। 26 लाख महिलांना यामधून अपात्र ठरवण्यात आलं। लाडक्या भावाने जे काही रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांकडून जे मिळणार आहे ते कोणत्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ते आपण पाहूया। महिलांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे। जसं आतापर्यंत 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत होते, अगदी त्याचप्रमाणे 1500 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु महिलांनो, जर तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील सरकारकडून हवं असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, हप्ता वाटप सरसकट होणार आहे। हप्ता वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। परंतु रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं महत्त्वाचं काम करावं लागणार। एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम सांगितलं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बहिणी यामधून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, खूप दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट तुम्ही बघत होता, पण आता लाडकी बहिणींना आनंदाची बातमी तर मिळाली, पण धक्कादायक बातमी पण मिळाली आहे। त्यामुळे जाणून घ्या की अपात्र लाभार्थी कोण आहेत, या योजनेमधून कोणाला वगळण्यात आलंय। फक्त पात्र महिलांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ आता फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे, कारण 14,298 पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे सरकारकडून महिलांचे अर्ज तपासण्यात आले। अखेर तपासणी पूर्ण झाल्यानंतर या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। परंतु रक्षाबंधनाचं गिफ्ट देण्यासाठी सरकारने फक्त पात्र महिलांची यादी तयार केली आहे। यासाठी महिलांनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। कागदपत्राची छाननी सरकारकडून सुरू होईल आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून एक कागदपत्र तयार ठेवावं लागणार आहे। ते स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं कागदपत्र आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा घोषित केलं की मी रक्षाबंधनाला बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी देणार आहे, त्याच वेळी एकनाथ शिंदे साहेबांनी एक पत्रकार परिषद देखील भरवली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना अजून एक कागदपत्र तयार ठेवायला सांगितलं आहे। ते कागदपत्र ज्या लाडक्या बहिणी ठेवणार आहेत, सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत आणि सरकारने मागितल्यानंतर त्या कागदपत्राची पूर्तता करणार आहेत, त्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे।
लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तेव्हा कधीही महिलांची पडताळणी होऊ शकते. अर्ज पडताळणी केली आहे, परंतु तुमच्याकडून कागदपत्र मागितलं जाईल. पण तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल आणि त्याचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. रक्षाबंधनाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणी ज्या यामध्ये बसत नाहीत त्या लाडक्या बहिणींवर सरकारकडून कारवाई केली जाणार आहे, कारण बऱ्याच महिलांनी गैरवापर करून या योजनेचा फायदा घेतला आहे आणि बऱ्याच पुरुषांनी देखील हा हप्ता घेतला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर पुढचे हप्ते व्यवस्थित हवे असतील, कोणतीही अडचण तुम्हाला तुमच्या हप्ते वाटपामध्ये नको असेल आणि लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमची कागदपत्र तयार ठेवा. जेव्हा सरकारकडून परत कागदपत्रांची छाननी करण्यात येईल, कधीही कारवाई करण्यात येईल, त्यावेळी तुम्ही सेफ असाल जर तुमच्याकडे हे कागदपत्र असेल तर. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय रक्षाबंधनाचा हप्ता पात्र महिलांनाच मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या महिला पात्र ठरल्या आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र महिलांची यादी तयार केली आहे आणि पात्र जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप सुरू होणार आहे. या हप्ता वाटपाला अखेर मुहूर्त लागला असून रक्षाबंधनाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. त्याचबरोबर दर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांच्या स्वतःच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला आहेत तरी देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 7,97,000 कुटुंबातील महिलांनी 2 पेक्षा जास्त महिला घरात असताना देखील या योजनेचा लाभ घेतला. ज्या महिलांनी असा गैरफायदा घेतला आहे आणि ज्या महिलांनी नियमात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही. या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही महिलांचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे तरी देखील त्या महिलांनी लाभ घेतला आणि 2,87,000 महिलांनी या योजनेचा असा गैरवापराने लाभ घेतलेला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये सरकारकडून वाटण्यात आले, कोट्यावधी रुपये महिलांच्या खात्यावरती गेले आहेत आणि त्यामुळे या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. पुढील हप्ते 65 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना मिळणार नाहीत. या महिलांवरती कारवाई करण्यात येणार आहे. महिलांनो, फक्त या महिला अपात्र नाहीत तर या महिलांना आता पूर्णपणे वगळण्यात आलं असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी खुशखबर आली आहे. ज्या महिलांनी सर्व कागदपत्र व्यवस्थित पोहोचवली आहेत, अर्जामध्ये कोणताही गैरव्यवहार केलेला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. रक्षाबंधनाचा हप्ता देखील जमा होणार आहे. सरकारने नमूद केलेल्या नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर रक्षाबंधनाचा हप्ता देखील मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी सर्व तरतुदी आणि अटीमध्ये पात्र ठरल्या अशाच लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. आता सर्व लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन गोड होणार असून त्यांच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी दिलेली आहे.